धम्मपद क्रोधवग्गो यामधील बुद्धांचा संदेश पुढील प्रमाणे आहे. प्रकरण 17 मध्ये क्रोधवर्ग याच्यामध्ये बुद्धाचा एक संदेश इथं खूप आपल्याला परिवर्तनवादी आहे, प्रेरणादायी आहे. ते म्हणतात, क्रोध आणि अभिमान या अशा दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्या आमची बुद्धी, आमची प्रज्ञा भ्रष्ट करतात. आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात क्रोध आणि अभिमान यापासून अलिप्त राहण्यासाठी या वर्गातील गाथा एक अंतर्दृष्टी देतात. ही अंतर्दृष्टी आपल्याला स्वतःला बदलण्याची प्रेरणा देते आणि दुसऱ्यांना सुद्धा प्रज्ञा प्रदान करते. म्हणून बुद्ध म्हणतात, क्रोध आणि अभिमान त्यागून त्यावर नियंत्रण प्राप्त करा. क्रोधाला अक्रोधाने जिंका, वाईटाला भल्याने जिंका, कृपणतेला दानाने जिंका, खोट्याला खऱ्याने जिंका. आणि असे जो आचरण करतो तो निर्वाण पदाकडे अग्रेसर होतो. जो जागृतशील आहे आणि रात्रंदिवस जागरूक राहून अध्ययनरत राहतो, आपल्या आजूबाजूच्या अनुभवाने शिकत जाऊन अज्ञान संपन्न होतो आणि तो आपल्या आश्रमांचा क्षय करून निर्वाण पदगामी होतो. निर्दोष आचरण करणाऱ्या मेधावी पुरुषाची प्रज्ञा आणि शीलाने संपन्न मनुष्याची शहाणे लोक सर्वत्र प्रशंसा करीत असतात. अजून बुद्ध असं म्हणतात की जो भरकटलेल्या रथाला काबूत ठेवण्यासाठी पटाईत असतो, जसाही क्रोधाचा घोडा पळून उधळून सैरेवर धावायला लागतो, त्याला ताब्यात आणण्यासाठी कुशल सारथी आपले सर्व कौशल्य पणाला लावून त्याला ताब्यात आणतो, तसेच मनुष्याने मनात उत्पन्न झालेल्या क्रोधाला आवरून शांत झाले पाहिजे. शरीराला संयत ठेवून त्याच्यावर ताबा मिळवायला पाहिजे. कायेद्वारा कोणत्याही प्रकारचे दुराचरण होता कामा नये. हर प्रकारच्या दुराचरणापासून स्वतःला अलिप्त ठेवायला हवे. क्रोधामुळे आमच्या शरीरावर व वाणीवर ताबा ठेवणे अत्यंत कठीण होत असते. म्हणून काया, वाचा आणि मन यांना ताब्यात ठेवून कोणत्याही दुराचरणापासून अलिप्त राहायला शिकले पाहिजे. अशा प्रकारच्या बुद्धाच्या ह्या उपदेशाने आपल्या सर्वांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळू शकते. म्हणून धम्मपद या ग्रंथामधील हा बुद्धांनी सांगितलेला संदेश आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय. जय भीम. जय बुद्ध. जय भारत.